नमस्कार. मुंबईच्या घाटकोपर पूर्वेतील रमाबाई आंबेडकर नगर वॉर्ड क्रमांक 125 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, कम्युनिस्ट पक्ष उमेदवार श्री राहुल विलास बर्वे, माननीय भास्कर बर्वे यांचे नातू या निवडणुकीमध्ये उमेदवारी म्हणून जाहीर झाली आहे. माननीय रासू गवई साहेब या ठिकाणी या कार्यालयाच्या उद्घाटन ठिकाणी उपस्थित होते. राहुल बर्वे म्हणजे गोरगरिबांचा, कष्टकऱ्यांचा आणि मध्यमवर्गीयांचा खरा आवाज. वॉर्ड क्रमांक 125 चे उमेदवार राहुल विलास बर्वे यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला माननीय राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई साहेब या ठिकाणी उपस्थित होते. तसेच केतन शहा जिल्हा अध्यक्ष काँग्रेस पक्ष या ठिकाणी, तसेच सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. आणि अगदी स्पष्टपणे सांगतो गवई साहेब, अक्षरशः पैशाचा पूर आलेला आहे. अतिशय चुकीच्या पद्धतीने आपली लोकशाही चाललेली आहे. म्हणजे उमेदवाराला डोक्यात हेच बसलेलं आहे की मी पैशाने मत विकत घेणार, काम करो न करो. हे आपल्या लोकशाहीसाठी, देशासाठी घातक आहे. तर आज मी इथे आपल्यासमोर आवाहन करू इच्छितो सर, पूर्ण जनतेला, की ज्यावेळेला तुम्ही कॅन्डिडेट निवडता त्यावेळेला तुम्ही कॅन्डिडेट नाही निवडत आहे, तुमचं आणि तुमच्या मुलांचं भविष्य निवडता. कारण येणाऱ्या 5 वर्षामध्ये या नगराचा, या विभागाचा जो काही विकास करायचा आहे, जे काही कार्य करायचं आहे, ते तुमचा येणारा नगरसेवक ठरवेल. आणि जर तो नगरसेवक चांगला असेल तर तो नक्कीच तुम्हाला चांगलं कार्य करू शकेल तुमच्यासाठी. आणि जर तो तुम्हाला पैसे देऊन तुमचं मत विकत घेत असेल तर तुम्ही त्याच्याकडून चांगल्या कार्याची अपेक्षा करू नका. आज जवळजवळ 30 वर्ष, 30 वर्षाचे होत आहे, तिथे घाटकोपर पूर्वला सतत बीजेपीचा आमदार निवडून येतो. 30 वर्षापेक्षा जास्त. पण गेल्या 30 वर्षात इथे नाही एक नवीन हॉस्पिटल झाले, नाही नवीन एक शाळा झाली आहे, नाही एखादं टेक्निकल कॉलेज झालंय, नाही एखादं मेडिकल कॉलेज झालंय, काही नाही. सुद्धा आपली ताकद राहुल बर्वेच्या पाठीमागे ठेवलेली आहे. तेव्हा ही संधी केतन साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सोनाहून पिवळा अशी संधी जर आपण गमावली तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार जेव्हा केव्हा माझी बातमी येते, जेव्हा केव्हा माझ्या सभेच्या बातमी येतात, मी जेव्हा महाराष्ट्रामध्ये फिरतो, मी जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो, ती गवई गटाचे डॉक्टर राजेंद्र गवई आले म्हणून अशा प्रकारची बातमी वर्तमानपत्रामध्ये येते. पण माझा गट नाही. ओरिजिनल पक्ष जो बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला होता, बाबासाहेब आंबेडकरांनी त्यानंतर शिवराज नंतर दादासाहेब गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड नंतर दादासाहेब गवई, आज माझ्याकडे जो पक्ष आहे, कंसात काही नसलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, एवढाच हा पक्ष आहे. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर राहुल बर्वेला दिलेला तुम्ही एबी फॉर्म बघा. त्या एबी फॉर्म मध्ये मी केवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लिहिलेला आहे, दुसरं काही लिहिलं नाही. आणि त्याचा फॉर्म रिजेक्ट झाला नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया समोर आला म्हणजे माझा पक्ष हा मूळ पक्ष आहे, कंसात काहीही नसलेला हा पक्ष आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रेम करणारा सगळ्या जनतेला मी विनंती
का नाही? बाबासाहेब आंबेडकरांना खरीखुरी आपल्याला आदरांजली व्यक्त करायची असेल, दादासाहेब गायकवाडांना खरीखुरी आदरांजली आपल्याला व्यक्त करायची असेल, दादासाहेब गवईंना खरीखुरी आदरांजली आपल्याला करायची असेल, त्या मूळ पक्षाला जो पक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला ताकद देणं तुम्हाला आणि आम्हाला आज गरजेचं आहे. ही रमाबाई नगर याची चर्चा पूर्ण देशामध्ये होते. या रमाबाई नगरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा व्यक्ती आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे दृढ रक्त आहे. तेव्हा या रमाबाईमध्ये जर बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष मूळ पक्ष हा जर हरला तर आंबेडकरी जनता आपल्याला कधीही माफ करणार नाही. हिरा निशाणी आहे आणि एक हिऱ्यासारखा व्यक्ती मी तुम्हाला उमेदवार म्हणून दिलेला आहे. सज्जन, रात्री बेरात्री तुमच्या कामी पडणारा, तुमच्यावरती जर अन्याय झाला, कोणी रुग्ण असेल त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल तर रात्री 12 वाजता सुद्धा राहुल आणि त्याचे वडील विलास बर्वे आणि अनेक कार्यकर्ते त्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील अशा हा प्रकारचा परिवार आहे. बेरोजगारांचा प्रश्न आम्ही सोडू. जे काही युवतीचे आहेत त्यांच्यासाठी आम्ही रोजगार मेळावा घेऊ, त्यांना रोजगार मिळवून देऊ. असे अनेक प्रश्न आम्ही इथे करू. इथे रमाबाईमध्ये जी दुर्गती आहे ती दुर्गती, कारण की दुर्गतीमुळे रोग होतात. तेव्हा आपल्याला योग्य निर्णय घ्यायचा आहे. मी परत येईल. उमेदवार जेव्हा खासदार आपल्याला कधी दिसत नाही, आमदार कधी दिसत नाही, कारण की त्यांचा जो मतदार असतो मोठा असतो, पण नगरसेवक हा तुमच्या थेट संपर्कातला असतो आणि हा थेट संपर्कातला नगरसेवक निवडताना कधीही चूक करू नये. तेव्हा हिरासारखा राहुल बर्वे यांची चिन्ह आहे हिरा. हिऱ्यासमोरचं बटन दाबा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ पक्ष मुंबई महानगरपालिका 2026 मध्ये न्या. जय भीम, जय भारत.